स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर तुमचं आज थेट स्वागत माझ्या आजोळातून म्हणजेच वेळणेश्वर गावातून होत आहे। आणि आज इथे जसं की मी म्हटलं होतं की मी लवकरच गावी जाणार आहे, तर मी आली आहे, माझी एक्झाम झाल्या मी गावी निघून आली आहे। आणि आज इथे आहे म्हणजे त्यांच्या गटाची म्हणजे 9 गाव मिळून एक जयंती साजरी, सार्वजनिक जयंती साजरी होणार आहे। तर त्यासाठी आम्ही पण स्पेशली आलो, कारण लग्नानंतर मम्मीला यायला भेटलं नव्हतं म्हणजे इथे जयंतीला वगैरे। तर आता म्हटलं की वेळ आहे तर मग आपण जाऊन येऊया, म्हणून आम्ही इथे आलो आहे। आता सगळी तयारी तीच चालू आहे जेवणा वगैरेची, म्हणजे सगळे माझे मामा म्हणजे गावातले जेवढे मामा आहेत, माझे मामा घरातले सगळ्यांनी मिळून जेवण वगैरे बनवत आहेत। अजून बरीच काही लोक येतील, तर पुढचा काय कार्यक्रम असेल तुम्हाला सध्या अजून माहीत नाही आहे, तर पुढे गेल्यावरती मग कळेल। तर तोपर्यंत बघूया हळूहळू काय काय प्रयत्न चालू आहेत, त्यांची तयारी ते दाखवते। डेकोरेशन वगैरे बघूया कसं केलं आहे, ते सगळं गावातले लोक मिळून मिसळून करत आहेत। काय ताई बघ ना, काय बघून पसंत केलं, काय बघून पसंत केलं? आमची शूटिंग करता पण कसं काय होय। आणि परमसुख प्राप्त करण्याच्या मार्गावरून चालण्याची प्रतिज्ञा सगळ्यांना लागलं आई चालला अहं वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणं मह्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन तत्त्वमद्य यं किञ्चिरतरं लोके विद्यति विविधा पुतो रतनं बुद्धसमं नत्थि तस्मात् सुखी भवन्तु ते। यो सन्निसिन्नो वरबोधिमूले स्मारं सतेन महती विजयस्मा संबोधिमागच्छन्तयानो लोकुत्तमोक्तं प्रणमामि बुद्धं। धम्मवन्दन साक्षातो भगवता धम्मो संदीप्तिको अकालिको ये ही पस्तिको पनिको पच्चत्तं ब्लॉग बनव दे ब्लॉग। काय
आता पूजापाठ वगैरे तर झालेली आहे आणि एक हे सत्कार समारंभ त्यांच्या कार्यकर्त्यांचे वगैरे चालू आहे. मी म्हटलं ते एवढं काही मी नाही घेत. आता थोड्या वेळाने जेवणाचं पण सुरू करते. स्थापन केले. हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा शिवरायांकडे प्रचंड सैनिक सापडला नव्हता. शेवटचा पोरडाही नव्हता. त्यासाठी सुरुवात शून्यापासून झाली. महाराजांनी सैनिक विसरला का बिचारा. सुरुवात आहे चांगली. अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकाळी तथागत भगवान गौतम बुद्ध, ज्यांच्या ज्ञानाची अवघ्या जगाला भुरळ पडली आहे ते विश्वरत्न, त्यांच्या द प्रॉब्लेम ऑफ द यूपी या शोध निबंधाच्या सहाय्याने भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. असे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आज संपन्न होत आहे. या जयंतीनिमित्त बाबासाहेबांना आदरांजली व्यक्त विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना श्रीवार अभिवादन. माझं नाव निर्वाण विजेंद्र जाधव. कोणत्याही कामाची सुरुवात करताना ती स्वतःपासून करावी. म्हणूनच मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहे ती आहे माझ्या नावाची. माझं नाव निर्वाण. खूप जणांना वाटतं की निर्वाण म्हणजे मेलेली व्यक्ती, परंतु निर्वाणचा अर्थ म्हणजे सर्वोच्च स्थिती आत्मज्ञानाची अवस्था. ही व्यक्ती निर्वाण प्राप्त करते आणि हे सर्व जिवंतपणे साध्य होते. हा आहे निर्वाणचा अर्थ. निर्विण आकार देताना स्वप्न उद्याचे साकार करणे. शिल्पकार तू दगडाला आकार देताना स्वप्न उद्याचे साकारताना. दगडाला देवपण आणलंस, दगडाला देवपण आणलंस, हात लावताच केलास परीस. दगडाला देवपण आणलंस, हात लावताच केलास परीस. स्वयंभू स्वातंत्र्य दिलं, स्वाभिमान दिलास. स्वयंभू स्वातंत्र्य दिलं, स्वाभिमान दिलास. दीक्षा आणि दिशा दिली. शेळी बनून जगण्यापेक्षा वाघासारखं जगण्याचं बळ दिलं. शेळी बनून जगण्यापेक्षा वाघासारखं जगण्याचं बळ दिलं. आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आणि ते पिण्याचा हक्क दिलास. आता नाही राहिलो मागास. आता नाही राहिलो मागास. म्हणून तुझं एखादं वेळ गाता गाता रडत आहे. बाबा बाबा म्हणत आहे. बाबा बाबा म्हणत आहे. वीणा जाधव यांनी या कवितेतून सर्व त्यांच्या कथा व्यक्त केल्या आहेत. आपल्याला शिक्षणाचा हक्क दिला आणि जो शिक्षण प्राशन करेल ना तो खरंच यशस्वी होईल. मी देखील आज माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे. मला अभिमान आहे की माझ्या बाबांनी वगैरे मला एवढं शिक्षण देतात. बाबासाहेबांमुळे खूप सारा अभिमान वाटून येतो. एवढं बोलून मी इथेच सांगते. धन्यवाद. इथे बोलण्याची सर्व लोकांनी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आपल्याला शुभेच्छा देतो. वर्णवादाच्या अन्यायातून मुक्त ज्याने आम्हा केले, वर्णवादाच्या अन्यायातून मुक्त ज्याने आम्हा केले, समाजात माणूस माणूस जगण्याचे व माणुसकीचे हक्क आम्हास मिळवून दिले. देशाच्या ऐक्यासाठी समता बंधुत्व न्याय, देशाच्या ऐक्यासाठी समता बंधुत्व न्याय या तत्वांचे समतेचे संविधान दिले. रक्ताचा एक थेंबही न सांडता धर्मांतराची क्रांती केली. रक्ताचा एक थेंबही न सांडता धर्मांतराची क्रांती केली. बुद्धाच्या सद्धम्माचा मार्ग ज्यांनी आम्हा दिला,
बुद्धाच्या सद्धम्माचा मार्ग ज्यांनी आम्हाला दिला त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीच्या सर्वांना मंगलमय सदिच्छा. शुद्ध निर्मूलन समिती या समितीची स्थापना 1982 साली झाली असून याचे संस्थापक आहेत प्राध्यापक श्याम मानव. महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, राजस्थान या अनेक ठिकाणी आमचे कार्यकर्ते अहोरात्र समाज प्रबोधनाचं काम करत आहेत. बंधू, आमचा देव आणि धर्माला विरोध नाहीये, परंतु देव आणि धर्माच्या नावावर जे सर्वसामान्य लोकांची लुबाडणूक करतात, फसवणूक करतात, त्यांच्या विरोधात आमचा लढा आहे. समाजामध्ये जे बुवा बाबा मांत्रिक तांत्रिक सर्व समाजातील लोकांचं जे शोषण करत आहेत ते शोषण थांबवणं हे फार महत्वाचं आहे. यासाठी गेली 40 वर्ष अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी अनेक समाजातील बुवा बाबा मांत्रिक तांत्रिक यांचं भांडाफोड केलेलं आहे. हे जे आता मी चमत्काराचे प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवणार आहे, हे जे बाबा होते बुवा मांत्रिक तांत्रिक यांचं भांडाफोड करून ते कशा प्रकारे लोकांची फसवणूक लुबाडणूक करतात हे आमच्या कार्यकर्त्यांनी जाऊन शोधलं आणि त्यानंतर हे प्रयोग आपण समाजासमोर दाखवतो की जेणेकरून यापुढे अशा प्रकारे कोणाची फसवणूक होऊ नये. तर अंधश्रद्धेची सुरुवात ही आपल्याला आपल्या घरातूनच होते. म्हणजे जो एक लहान मुलगा आहे जो आपलं स्वतःचं नाव सुद्धा सांगू शकत नाही, त्याची जन्मदाती आई त्याची पहिली ओळख भूताशी करून देते. आणि जो मुलगा ज्याला आपलं नाव सुद्धा माहित नाही, त्याच्या डोक्यामध्ये त्याच्या मेंदूमध्ये भूत ही संकल्पना शिरायला लागते. तत्पूर्वी आपण या कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण पाण्याच्या साहाय्याने दिवा पेटवायचा आहे. एक काही वर्षापूर्वी संत होऊन गेले, त्यांनी पाण्याच्या साहाय्याने दिवा पेटवला होता. आपण कोणावर टीका करत नाही, परंतु संत तुकारामांनी आपल्याला सांगितलंय, सत्य असत्याची मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता. तर त्या संतांनी कशा प्रकारे पाण्याच्या साहाय्याने दिवा पेटवलाय तो आता मी या ठिकाणी आपल्यासमोर पेटून दाखवणार आहे. मी आपल्यासमोर एक पाणी आहे ते मी पितोय आणि तेच मी या दिव्यामध्ये टाकणार आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांनी या लायटरच्या साहाय्याने हा दिवा पेटवायचा आहे. की आपल्या या अध्यक्षांनी हा पाण्याने दिवा पेटवलाय. आपण कधी पाण्याने दिवा पेटवलाय का? आपण कशाने दिवा पेटवतो? तेलाने. परंतु एक संत होते, आपण कोणावर टीका करत नाही, पण त्यांनी पाण्याच्या साहाय्याने हा दिवा पेटवला होता. आता कोणी सांगू शकेल हा दिवा कसा काय पाण्याने पेटला? आमच्यामध्ये काही दैवी शक्ती नाहीये, कोणत्याही प्रकारचं चमत्कार करण्याचं सामर्थ्य नाहीये, परंतु हा आपण पाण्याच्या साहाय्याने दिवा पेटवलाय. कोणी लहान मुलं सांगू शकतील? ठीक आहे, तर मी त्याचं उत्तर सांगतो की काही काळामध्ये निसर्गात मेन हे खनिज होतं आणि ते त्यांनी या वातेला लावलं असेल आणि त्यानंतर पाणी टाकलं असेल आणि त्याच्याने हा दिवा पेटला. आमचा हा उद्देश आहे की जर अशा प्रकारे जर कोणाची फसवणूक होत असेल तर ती कुठेतरी रोखली पाहिजे. त्यासाठी हा चमत्काराचा प्रयोग मी सांगून कार्यक्रमाची सुरुवात केली.
त्यानंतर आपण जी आपली जन्मदाती आई आपल्याला जी भूताशी ओळख करून देते. आता भूत कधी निघतं? सर्वांनी उत्तर द्यायचंय. किती वाजता? 12 वाजता. कोणी भूत पाहिलंय? कोणीच नाही. हा, कोणीच नाही. तरी पण आपण विश्वास ठेवतो ना त्याच्यावरती. का? कारण की आपल्यावरती भूताचे संस्कार आपल्या घरातून झालेले असतात. जो मुलगा स्वतःचं नाव सांगू शकत नाही त्याची आई त्याची भूताशी ओळख करून देते. नंतर तो थोडासा मोठा होतो. मोठा झाल्यानंतर आजूबाजूवाले बोलतात या नदीच्या बाजूला जायचं नाही दुपारी, तिथे भूत झपाटतं. आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. या पडीक वाड्याकडे जायचं नाही, त्या ठिकाणी भूत असतं. आणि हे माणूस सतत त्याच्या मेंदूमध्ये ते असतं. आणि यदा कदाचित रात्रीच्या वेळेस तो एकटा त्या ठिकाणी जाण्याचा प्रसंग येतो आणि त्याला त्या गोष्टी आठवल्या जातात की या नदीच्या बाजूने गेलं तर मला भूत आली, म्हणजे या ठिकाणी भूत असतं आणि मला भूत झपाटेल. तर ही प्रचंड भीती त्याच्या डोक्यामध्ये येते आणि तो घाबरतो आणि त्याला भूत लागतं. आता ते भूत लागल्यानंतर तो काहीतरी वेड्यासारखं बडबडायला लागतो. घरी आल्यानंतर काहीतरी स्वतःवरती काही ना काहीतरी तो परिणाम करून घेत असतो. आपल्या घरातल्यांच्या लक्षात येतं की हा काहीतरी नदीच्या पलीकडे गेला असेल, त्या ठिकाणी त्याला भूतानी झपाटलंय. आता भूतानी झपाटल्यानंतर आपण त्याला कोणाकडे घेऊन जातो? मांत्रिकाकडे. आता मांत्रिक त्याचं भूत कसं उतरवतो ते आता मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवणार आहे. आता एखाद्या लहान मुलांनी पुढे यायचंय. येतोय आता तुझं नाव काय? आर्यन. आता समजा आर्यनला भूत लागलेलं आहे आणि आपण त्याला एका मांत्रिकाकडे घेऊन आलोय. आता तो मांत्रिकाकडे घेऊन येताना त्याचे कुटुंबातले त्या मांत्रिकाकडे घेऊन येतात. तेव्हा तो मांत्रिकाचे जे सहकारी असतात ते हे अगोदर बघतात की आर्यनला घेऊन येणारे जे त्याचे पालक आहेत त्याच्या आईच्या गळ्यामध्ये किती मोठं मंगळसूत्र आहे, त्याच्या वडिलांच्या हातामध्ये किती मोठं ब्रासलेट आहे, गळ्यामध्ये सोन्याची चैन आहे आणि ती येताना कोणत्या गाडीतून आले, या सगळ्या गोष्टीची माहिती त्या मांत्रिकाकडे पोहोचते. आणि मग मांत्रिक सांगतो की खूप जालिम भूत आहे, मला दिसतंय, पण मी ते उतरवतो आता तुम्हाला तुमच्या समोर. आता मांत्रिक ज्यावेळेस त्या भूत उतरवण्याची सुरुवात करतो तर त्यावेळेस तो एखादा मंत्र पुटपटतो. तसाच आपल्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मंत्र आहे, भूत बारामती करणी मूठ, विज्ञान सांगतं सारं झूट. काय मंत्र आहे? भूत बारामती करणी मूठ, विज्ञान सांगतं सारं झूट. आता सगळ्यांनी एकदम जरा सुरामध्ये बोलायचं आहे. भूत बारामती करणी मूठ, विज्ञान सांगतं सारं झूट. आता आर्यनला भूत लागलंय, आपण त्याचं भूत या ठिकाणी उतरवणार आहे. आता मांत्रिकाकडे गेल्यानंतर अशा आकाराचा त्याच्याकडे तांब्या असतो आणि तो तांदूळ घेतो आणि त्याच्याकडे अशा प्रकारचा त्रिशूळ असतो. तर तो काही ना काहीतरी मंत्र बोलत असताना हा त्रिशूळ त्याच्यामध्ये टाकत असतो आणि तो सांगतो खूप जालिम भूत आहे, थोडासा वेळ लागेल पण मी हे भूत उतरवणार आहे. तसाच आपला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मंत्र आहे, भूत बानामती करणी मूठ, विज्ञान सांगतं सारं झूट. भूत बानामती करणी मूठ, विज्ञान सांगतं सारं झूट. भूत बानामती करणी मूठ, विज्ञान सांगतं सारं झूट. जालिम भूत आहे, कुठे गेलेला रे? नदीवर किरव्या करायला. आता बघा आर्यनचं भूत आपण या ठिकाणी उतरवलेलं आहे.
आता त्या आर्यनच्या पालकांना तो मांत्रिक सांगणार की आता हा तांब्या तुम्हाला अमावास्येच्या रात्री स्मशानात नेऊन गाडायचा आहे. कित्येक लोक असे असतात की जे दिवसा स्मशानात जायला घाबरतात, तर ते रात्रीच्या 12 वाजता आणि अमावास्येच्या रात्री जातील का? मग ते सांगतात की आम्हाला तर हे जमणार नाही, तर तुम्हीच हे करा. तर तो बोलतो की हे एवढंच नाही आहे, याच्यासाठी पूजाविधी करावी लागेल. मग तो अगोदर त्यांची परिस्थिती निहाळून घेतो की त्यांच्याकडे किती पैसा आहे, त्यांच्या गळ्यामध्ये सोनं आहे, या सगळ्या गोष्टी तो निहाळत असतो. आणि त्यानंतर तो सांगतो याला पूजाविधी करायला लागेल, तर मला हे मंत्र सामुग्री लागेल. ते जो मंत्र सामुग्री जे सांगतो ते जगाच्या कुठच्याच कोपऱ्यात मिळत नाही. तर ते तुम्हाला सांगतो की या गोष्टी मला आणून द्या. तर ते आपण कधी ऐकल्या नसतात आणि त्या ज्या गोष्टी सांगतो त्या जगामध्ये कुठेच उपलब्ध नसतात. मग आपण सांगणार या गोष्टी आता आम्ही कुठे शोधणार, तर त्याचा किती खर्च येईल. मग तो परिस्थिती बघून सांगतो याचा खर्च 20,000 रुपये येईल. मग आपण काय, कारण की एखाद्याला भूत लागलेलं असतं आणि आपल्याला त्या गोष्टीमधून त्याला बाहेर काढायचं असतं, म्हणून आपण सहज त्या गोष्टी करायला तयार होतो. आपण त्या बाबाला पैसे देतो आणि मग बाबा तुम्ही गेल्यानंतर सांगतो तुम्ही घाबरू नका, मी याचं भूत उतरवतो. आणि ते भूत उतरवल्यानंतर 24 तासात तुम्हाला त्याचा रिझल्ट येईल. आता हे भूत उतरवत असताना तो मांत्रिक त्याला ही सजेशन देतो की आता मी तुझं भूत उतरवलेलं, आता उद्यापासून तुला कसल्याच प्रकारचा त्रास होणार नाही. कारण की कसं असतं, या जगामध्ये 3 प्रकार असतात: सिझोफ्रेनिया, मेनिया आणि हिस्ट्रिया. सिझोफ्रेनिया म्हणजे हा मानसिक आजार आहे, तो आपल्याला तात्पुरतं सजेशनने लागलेलं भूत, म्हणजे आपणच आपल्या मनाला सजेशन देतो की मला भूत लागलेलं आहे. आणि जोपर्यंत त्याला मी पॉझिटिव्ह सजेशन देत नाही की तुझं मी भूत उतरवलं नाही, भूत उतरवलंय, तोपर्यंत ते सजेशन तो व्यक्ती एक्सेप्ट करत राहतो आणि त्याला असं जाणवत राहतं की मला भूताने झपाटलंय आणि मला आता भूताची बाधा झालेली आहे. आणि तो त्या आवेगामध्ये काही ना काहीतरी बडबडत राहतो. आणि ज्यावेळेस मांत्रिक त्याला पॉझिटिव्हपणे सांगतो की मी आता तुझं भूत उतरवलंय, तो व्यक्ती त्याच्या मनाला ती सजेशन देतो आणि त्याचं भूत उतरून जातं. आणि मांत्रिक काय करतो, हा असा तांब्या काढून बाजूला ठेवून देतो आणि तो व्यक्ती स्वतःहून बरा होतो. आता हा प्रयोग आपणही करून बघू शकता. आपल्या घरातही अशा आकाराचा तांब्या, मग तो कोणत्याही जातीचा असून दे, तांब्याचा असून दे, पितळेचा असून दे, स्टीलचा असून दे. आणि हे जे तांदूळ मी त्याच्यामध्ये वापरलेले आहेत, हे विदाउट पॉलिश, जे रॅशनवरती तांदूळ मिळतात ते वापरलेले आहेत. आणि याच्या जागी तुम्ही स्क्रूड्रायव्हर सुद्धा वापरू शकतात. काय करायचं, एकाच जागी हा स्क्रूड्रायव्हर आपण किंवा हा त्रिशूळ मी टाकत असताना काय होतंय, याच्यामध्ये जी हवा आहे ती हवा बाहेर निघून जाते आणि हा तांदूळ एकमेकाला घट्ट पकडून ठेवतो आणि हा तांब्या उचलला जातो. हा एक इतका साधा प्रयोग करून हे बुवा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे देवी अंगात येते. आता देवी अंगात येते आपण नवरात्रीमध्ये पाहतो, ज्यावेळेस घटस्थापना असते त्यावेळेस होम केला जातो. त्या होमाच्या धुराने आणि तिथे केलेल्या ज्या वाद्य असतं त्याच्या माध्यमातून आपले पाय थिरकत जातात. जसं एखादं चांगलं गाणं लागलं तर आपले पाय कसे थिरकतात, तसं स्त्रिया किंवा काही पुरुष आहेत ते या धुराच्या प्रभावाखाली आणि जे काही एखादं वाद्य वाजतं त्याच्या खाली प्रभावित होतात आणि त्यांच्या अंगात देवी संचारते. आता देवी येणे हा कायद्याने गुन्हा नाहीये, कारण की माणसाची जी अवस्था असते की माणसामध्ये फ्रस्ट्रेशन असतं, टेन्शन असतात, अशा माध्यमातून ज्यावेळेस त्या वाद्य वाजतं तो त्या तालाशी समरूप होतो आणि त्याला असा भास होतो की माझ्या अंगामध्ये देव आला आहे. परंतु देव येणं किंवा अंगात येणं हे कायदेशीर गुन्हा नाहीये. महाराष्ट्र शासनाने जो नरबळी आणि अमानुष या गोष्टीवरती जो कायदा केलेला आहे
या कायद्यानुसार ही गोष्ट गुन्हा नाहीये, परंतु ही देवी अंगात आणून जर समाजाची फसवणूक करणं किंवा मी देवी माझ्या अंगात आहे आणि दरबार भरवणं आणि त्या दरबारामध्ये लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, म्हणजे एखाद्या जर कोणी काही कोणावर करणी केली आहे किंवा एखाद्यानी काही कोणाचं काहीच भलं होत नाहीये तर ते मी भलं करून देते किंवा त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये देवी आहे आणि जर मी सांगितलेले उपाय केले नाही तर मी तुम्हाला भस्म करेन, अशा समाजामध्ये भीती निर्माण करत असलेल्या व्यक्तीला हा कायद्याने गुन्हा आहे. तर ज्यावेळेस एखाद्याच्या अंगात देवी येते, जोपर्यंत चमत्कार होणार नाही तोपर्यंत आपण नमस्कार करणार नाही. म्हणून ती देवी आपल्या हातावरती असा जळता कापूर खेळवते आणि आपल्या तोंडामध्ये टाकते. तर आपल्या माझ्यामध्ये कसल्याच प्रकारची दैवी शक्ती नाहीये किंवा चमत्कार करण्याचं सामर्थ्य नाहीये. तर त्यांनी आपल्या प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी ज्यावेळेस प्राईम मिनिस्टर होत्या त्यावेळेस आपल्या देशावर एक कसलं तरी संकट आलं होतं आणि ते संकट दूर करण्यासाठी या सदाचारी बाबांनी मोठा अग्निकुंड पेटवला होता आणि तो अग्निकुंड पेटवत असताना तो मोठा केला होता, पण आपल्याकडे तेवढी मोठी जागा नाही आणि आपण त्या ठिकाणी त्यांनी लाकडं वापरलेली, आपण त्या ठिकाणी कागद वापरतो. आता त्या सदाचारी बाबांनी त्यामध्ये काळा अबीर टाकला होता, तसाच मी या ठिकाणी काळा अबीर टाकतोय. पण एक प्रयोग करण्याच्या अगोदर मी एक सूचना करतो, या ठिकाणी कोणी आंघोळ करून आलं नसेल तर त्यांनी लवकरात लवकर बाहेर जावं, नाहीतर हा प्रयोग होणार नाही. हा कुठेतरी अपशकुन व्हायचा. आलेत ना सगळे आंघोळ करून? हा जर प्रयोग नाही झालं तर त्यांचा दोष आहे. ठीक आहे. तर त्यांनी असा काळा अबीर टाकला होता. तसंच आता त्यांनी हिमालयातून एक आध्यात्मिक गाईचं तूप आणलेलं, तसा काळा अबीर आणि मी या बाटलीमध्ये हिमालयातून आध्यात्मिक गाईचं तूप आणलेलं आहे. आणि आपला तो पूर्वीचा मंत्र आहे काय, भूत बाणामती करणी मूठ विज्ञान सांगतं सारं झूट. 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 आता बघा या ठिकाणी फक्त काळा अबीर वापरलेला आणि हे आध्यात्मिक गायचं तूप वापरलेलं आणि याच्याने अग्निकुंड पेटलाय. तसंच आश्चर्य इंदिरा गांधी आणि त्यावेळेस असलेले जे संसदीय सभासद होते त्यांनाही आश्चर्य वाटलं, या बाबांनी या फक्त त्या होमामध्ये एक काळा अबीर टाकला आणि एक तूप टाकलं होतं आणि फक्त त्यांनी जे काय मंत्र म्हटलं होतं त्या मंत्राच्या सहाय्याने अग्निकुंड पेटला होता. आता आपल्यामध्ये हा अग्निकुंड पेटवण्याची क्षमता आलेली आहे. तर आता आपण वैज्ञानिक दृष्टिकोन मांडतो, तर आपण या ठिकाणी विज्ञानाच्या आधारे त्या बाबांनी कोणत्या वस्तू वापरलेल्या आहेत, ज्या वस्तू आपण नेहमी हाताळतो परंतु आपण शाळेच्या प्रयोगशाळेमध्ये त्या वस्तू हाताळलेल्या आहेत तरी आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. आता याच्यामध्ये मी कोणताही काळा अबीर नाही टाकलेला, याच्यामध्ये पोटॅशियम परमॅनेट आहे जे आपण पाणी शुद्ध करण्यासाठी वापरतो. हे पोटॅशियम परमॅनेट आणि याच्यामध्ये कोणत्या आध्यात्मिक गाईचं तूप नाहीये. जर ब्युटिशियन आणि आपल्याला तोंड येतं तेव्हा आपण ग्लिसरीन वापरतो. सगळ्यांना माहिती आहे ना ग्लिसरीन. तर हे ग्लिसरीन आणि हे पोटॅशियम परमॅनेट याचे रासायनिक अभिक्रिया होते आणि या रासायनिक सगळे मंडळी आपल्याला जेवायला बसले. कोणतीच जेवणाची मजा काही औरच असते. भारी वाटतं सगळं शिकवून एकदम. आता तू जेवायला बसली ना, आता तुझं पण मी झाली जेवून. कधी जेवली? मी जेवून झाली. कमालच बायची माझ्या. आम्ही उपाशी नाही राहत बाबा. माझी
यायला नाही लागली